नमस्कार. मी वृषाली शिवानंद फाटक, राहणार चिंचवड, पुणे. वय वर्ष 67. सर्वप्रथम मनाच्या श्लोकावरती व्यक्त होण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल अनुराधाताईंचे मनापासून आभार मानते. आज मी जो श्लोक घेतला आहे तो आहे श्लोक क्रमांक 67. घनश्याम हा राम रावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. 66व्या श्लोकात समर्थ करी रे मना ध्यान या राघवाचे असे सांगतात. मग ह्या राघवाचं महत्त्व, वर्णन आणि त्याची गुणवैशिष्ट्ये यांनी ह्या श्लोकामध्ये सांगितली आहे. राम हा घनश्याम आहे. जसा जलाने भरलेला मेघ हा दयाद्र असतो, हा सर्वत्र नवसंजीवन नवचैतन्य प्राप्त करून देतो, त्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रसुद्धा दयाद्र आहेत, आपल्याला नवसंजीवन प्राप्त करून देणारे आहेत. तसंच त्यांनी सांगितले राम हा लावण्यरूपी. लावण्य हा शब्द वापरला, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, आकर्षकपणा आहे. रमते इति रामः असं आपण म्हणतो. खरं तर आपल्याला ज्या वस्तूवरती, व्यक्तीवरती आपली श्रद्धा असते, आपली भक्ती असते, आपल्याला ती व्यक्ती, ती वस्तू आपल्याला नेहमीच आकर्षक वाटत असते. कारण मधुराधिपते अखिलम मधुरम. आणि पुढच्या ओळीमध्ये त्यांनी वैशिष्ट्य सांगितली आहेत. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. महाधीर त्याच्यामध्ये निश्चलता आहे, म्हणजेच टिकून राहण्याची असणारी प्रवृत्ती आहे, अचल आहे. त्याचबरोबर ते गंभीर आहेत, अर्थात अचल आहेत म्हणून गंभीर आहेत. हा काही वरवरचा उथळपणाचा विचार नाही आहे, खोलवरचा विचार आहे. आणि त्याचबरोबर ते पूर्ण प्रतापी आहेत, पराक्रमी आहेत. त्याच्यामध्ये शौर्य आहे, पराक्रम आहे, उद्यमशीलता आहे आणि कार्यक्षमता आहे. ही गुणवैशिष्ट्य त्याने सांगितले आहेत. यापुढे समर्थ आपल्याला विश्वास देतात की करी संकटी सेवकाचा कुडावा. प्रभू रामचंद्र आपल्या सेवकांचे, दासांचे रक्षण करत असतो. आणि म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. त्यांनी चिंतन हा शब्द वापरला आहे. स्मरणाची पुढची पायरी ध्यान, आणि ध्येयाचं एक अंग असणारं म्हणजे चिंतन. आणि म्हणून समर्थ चिंतन हा शब्द जाणीवपूर्वक वापरतायत. अनुराधाताई बऱ्याच वेळेला ध्येय प्राप्तीबद्दल मार्गदर्शन करत असतात. आणि मला या गुणवैशिष्ट्यांवरनं 3 C लक्षात ठेवावेत असं वाटतं. त्यापैकी पहिला C म्हणजे कमिटमेंट किंवा बांधिलकी. प्रत्येकाने आपल्या ध्येयाबद्दल, आपल्या उद्दिष्टाबद्दल बांधिलकी असली पाहिजे. जेव्हा बांधिलकी असते तेव्हाच आपण निश्चल असतो, स्थिर असतो, स्थैर्य टिकवून ठेवतो. दुसरा C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. एकदा आपण धैर्य ठरवलं की त्याच्यावरती आपल्याला एकाग्रता प्राप्त करायची असते, एकाग्र व्हायचं असतं. आणि जेव्हा आपण एकाग्र होतो त्याच वेळेला योग्य त्या दिशेने वाटचाल करता येते. आणि तिसरा C आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य. सतत प्रयत्न जर केले तर ध्येयप्राप्ती ही निश्चितपणे सहज सुलभ होऊ शकते. जय जय रघुवीर समर्थ.